भारत हे मुस्लिमांसाठी युद्धाचं घर असून इस्लाम धर्म त्याच्यासाठी प्रथम आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीपूर्वीच्या आपल्या पुस्तकात म्हटलं होतं। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता। हिंदूंकडून दिवाळीची खरेदी करा, संग्राम जगतापांच्या वक्तव्यानंतर वाद। राष्ट्रवादीकडनं जगतापांना नोटीस, नुसती नोटीस नको, पक्षातनं हकालपट्टी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर तब्बल 2.5 तास चर्चा। ठाकरे बंधूंमध्ये युतीची चर्चा झाल्याची माहिती, तर आतापर्यंत ठाकरे बंधूंची 7व्यांदा भेट। राज उद्धव युतीची आता औपचारिकताच शिल्लक राहिल्याची चर्चा। कधीही ठाकरेंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। ठाकरे खांद्याला खांदा लावून भिडणार का याकडे लक्ष। पुढचा काळ ठाकरे कुटुंबासाठी चांगला। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया, तर भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नका, बावनकुळेंची सावध भूमिका। पुण्यात शरद पवार अजित पवार एकाच मंचावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित। बैठकीत नुकसान झालेल्या पिकांचा घेतला आढावा। आगामी निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरल्याची चर्चा। भाजपमध्ये सक्षम कार्यकर्ता आल्यास घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं सुतोवाच। भाजपचं काँग्रेसीकरण झाल्याची सुप्रिया सुळेंची टीका। बबनराव तायवाडे ओरिजिनल ओबीसी नाहीत, पाकिट मिळालं तेवढंच बोलतात, नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप। आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर कबूतर मुद्दा पेटण्याची शक्यता। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतर गो बॅक टू मारवाड, राजस्थान आशयाचे पोस्टर व्हायरल। सचिन घायवळच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची 4 पथकं रवाना। घायवळ राज्यातच लपून बसल्याचा संशय, गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला तपास। रत्नागिरीतील मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती।